नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान पुरुषाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या केवळ नावानेच मनातील सगळी भीती पळून जाते. ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा स्वामींचा एकच शब्द आपल्याला धीर देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या जीवनातील 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वामिनी आपल्या स्वामींनी या चॅनलवर आपले स्वागत करत आहे. तर आज आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्तांचे कैवारी, जगाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जातात. ते सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यातील कर्दळीवनातून प्रकट झाले असे मानले जाते. देशभर भ्रमण केल्यानंतर सन 1856मध्ये ते अक्कलकोटला आले आणि तिथे स्थायिक झाले. स्वामींचे रूप अतिशय तेजस्वी होते. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते, ज्याला अजानुबाहू म्हणतात. स्वामी कधी लहानांसारखे खेळायचे तर कधी त्यांचा राग अनावर असायचा, पण त्यांचा राग हा नेहमी भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांचा अहंकार मोडण्यासाठीच असायचा. मित्रांनो, आपल्या स्वामींची एक मुख्य शिकवण होती, ती म्हणजे स्वामींनी कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. त्यांनी नेहमी कर्मावर विश्वास ठेवायला सांगितले. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते, आळशी माणूस मला आवडत नाही, म्हणजेच कष्ट करा तरच तुम्हाला फळ मिळेल, हे त्यांनी जगाला पटवून दिले होते. भक्तांनो, आपल्या स्वामींच्या लीला तर तुम्हाला माहीतच आहेत. आपल्या स्वामींच्या लीला खूप अगाध होत्या. स्वामींनी अनेक भक्तांचे असाध्य रोग बरे केले, गरिबांना आधार दिला आणि कित्येकांचे प्राण वाचवले. पण स्वामींच्या मते खरा चमत्कार हा माणसाच्या विचारात होणारा बदल आहे. स्वामींनी महासमाधी घेतल्यानंतर एकच वाक्य बोल, हम गए नहीं, जिंदा है. सन 1878मध्ये स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली आपला देह त्यागला. पण जाताना त्यांनी वचन दिले होते, मी गेलो नाही, मी जिवंत आहे. आजही लाखो भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. असे होते आपले स्वामी. तर मित्रांनो, तुम्हाला कधी स्वामींचा चमत्कार घडलाय का? तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुम्हावर राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.